आले पुढे नानीचे भाई तुमचा आपला बघा नानीचे भाई उघड्या काय होईल आता काय गेली बघता नानी पाहुद्या पाण्यात पाय धुवायचं होय होय आता
काम घेऊन ये जा. मध्ये येऊ नको. आता या शेवटचं सांग काय माणसा किती यात काम कर किती आज म्हटलं घरी उद्या नको सारिये सारिये होय हा दागिने दागिने होय शेजारणीचा वापर कसा झाला त्याच्यामुळे देवस्थानाकडे बाल माणसं पहिली होईल काम करायचं तिला फायदा ना कोणतो प्रश्न उभं करते का लेकरा उभं कर पाया पडावं भाव तुमचा उठलं होय आमचा काय पडत कसली पण मी असं काय करणार ना विचारले काय झाला तू माझ्या बरोबर बोल देवा उभा करून घेऊ नको काय करता हा मग बरा तुझं कार्यक्रम लागते तुझे म्हणजे घरकारीन कटकट करता मग लक्षात ठेव झोपात नको पर्यंत या काम कर देवाकडे येलो मा ही नळ खायच्या तुम्ही तुका सांगताय रात्री अपरात्री फिरत अरे देव कोण देवचार कोण काय तुका कळता तुझ्याकडे बघल्यानंतर समोरच्या कळता ह्यो देवचार त्याच्यामुळे या काम कर दाबोलीच्या उत्तरात कोण बियालो होय निमूस मला या काम करू सांग सगळी किरीवारी दूर जातली हा पाय तुमच्या आधी घरात गेलं आणि आता सांगतो पाय कटकट करतात हा झील असा काय नाही तुका घेऊन येऊ नाही का या काम कर त्याच्या पुढे देवाकडे येताना सगळी नळ जर दूर जाव होई तर देवाक 2 कोंबे आणि एक तलाक घेऊन ये तुझ्या काट्यात बसलो का कळतं काय सांगलं काय नळ सगळे दूर जाव तर 2 कोंबे हो आणि यात त्याला तेव्हा त्याला कवटा घालणारा पुढचा पुढची हाडा दुखत रसोखांचं वाटतं परम मित्र संजय विठ्ठल आणि अमन आगे बहुमत वरती तुझा देव माझा बरा कर माझा देव तुझा बरा करीत कोणता बरा करीत
नानी या नानी योग नाही की त्या नानीच्या पायात वादी जाऊ ना नानी योग नाही तेव्हा नानी माता सांगले शेवट्या बघ यात पडस्ता घालून सांगल्या तसा काय ना हा आधी माहिती असतं तर देव देखील नानीकडे पोचलो असतो काय माहित नाही ना तेव्हा आता पडस्ता घातलं ह्या जर पडस्ता नाही सुटला तर काम काटले सकट नानीच्या घराकडे आपलं शेव घालता असा कपडा तेव्हा आया काय प्रश्न नानीचा लगीन झाल्यापासून सगळा काही त्या देवाच्या देवी बरा असा काही एक कमी नाही पण पाळणा काय हल्ला ना कोणवर काय ना तोच प्रश्न हा आले कधी बघा उचलतो भरा बोलतो ना गप्पा असा तर काम कर काय नानीचा प्रश्न हा होय बरीच वर्ष लग्न झाली होय कोणवर काय ना असाच नानीकडे जा आणि आणि नानी देवाचा निरोप दी काय का सगळं प्रश्न मार्गी लागतलो हा. पण आता नाही कुड जमलेली हा 8 दिवसांनी प्रश्न सोडव. आधी मोकळे सांग काय सांगा देवाची कुठली कशी उडावली देवाची कुठली मी आवडे तुमचा काय वाटला तुमचा काय वाटला या पडस्ताळ नानीचा असा या पडस्ताळ नानीचा नाही या पडस्ताळ शेवट्याचा देवाचं चुरचुरलं आतपासून कचरा तुमचा रडतो शेवट्या देव कलकलला होय देव अंड्यातून पाणी तरी घेऊन होता आता नाही ना देव पण चाललो अंड्यातल्या पाण्यात देव थंड होतो ना हळू येतो काय करू आजपासून घरातला पाणी सगळ्या तुमका घोलता आम्ही घोलतोय मी स्वतः